नमस्कार शेतकऱ्यांनो, तर बघा आपण याआधी व्हिडिओ अपलोड केला होता लाडका शेतकरी योजना। या योजनेची सुरुवात झालेली आहे असे आपण तुम्हाला आधी सांगितले होते। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि फडणवीस साहेब यांनी सांगितले होते की ज्या प्रकारे लाडकी बहीण योजना आम्ही चालवली आहे, नमो शेतकरी योजना चालवलेली आहे, तर त्याच प्रकारे आता आम्ही शेतकऱ्याला देखील लाडका बनवणार आहोत। लाडकी शेतकरी योजना जी आहे ते आम्ही आता सुरू करणार आहोत। तर या योजनेचे फायदे काय आहेत, या योजनेमध्ये तुम्हाला काय काय फायदे भेटणार आहे, या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा आहे आणि अर्ज करायसाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे आणि कोणती पात्रता आहे, पात्रता नेमकी काय आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून या आणि व्हिडिओला सुद्धा एक लाईक करा। तर बघा लाडकी शेतकरी योजनेविषयीची सविस्तर माहिती आपण इथे घेऊया। तर बघा शेतकरी बंधूंनो, तर महाराष्ट्र सरकारने शासनाने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेच्या धर्तीवर आता शेतकऱ्यांसाठी लाडका शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या चांगल्या उत्पादनाच्या हेतूने नवनवीन योजना घेऊन येत असते। त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे लाडका शेतकरी योजना। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे। तसेच तंत्रज्ञानाद्वारे आधुनिक शेती करण्यावर भर दिला जाणार आहे। बघा तंत्रज्ञानाद्वारे आधुनिक शेती करण्यावर भर दिला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल व आपला देश विकासाच्या दिशेने वाटचाल करणार आहे। तर बघा लाडक्या शेतकऱ्यांनो, तर विशेष माहिती तुमच्यासाठी आपण आज घेऊन आलेलो आहे। बघा लाडका शेतकरी योजनेचे फायदे कोणते कोणते होणार आहे, तर शेतकऱ्यांना 2000 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे। त्यानंतर कापूस आणि सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 5000 रुपये मिळणार आहे। पीक विम्याची उर्वरित रक्कम देखील मिळणार आहे। महात्मा फुले कर्जमाफी योजनेची प्रलंबित रक्कम मिळणार आहे। कृषी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे। बघा कृषी शेतीसाठी जे काही यंत्रसामग्री लागते त्याच्यासाठी तुम्हाला आर्थिक मदत मिळणार आहे, पैसा मिळणार आहे। शेतीसाठी मोफत वीज दिल्या जाणार आहे। ठिबक सिंचन, तुषार सिंचन खरेदी करण्यासाठी देखील आर्थिक मदत मिळणार आहे। कृषी सोलार पंप खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे। बघा फायदे भरपूर आहे या योजनेचे, भरपूर फायदे आहे या योजनेचे। नंतर बघा पात्रता काय काय आहे लाडका शेतकरी योजनेसाठी। पात्रता बघूया। शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे। शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमीन असली पाहिजे। नंतर अर्जदार शेतकऱ्याकडे DBT सीडेड बँक खाते असावे, बँक खाते चालू पाहिजे आणि DBT ॲक्टिव्ह पाहिजे। शेतकऱ्याकडे आधार कार्ड तर असलेच पाहिजे। शेत जमिनीचा 7/12 आणि 8 असला पाहिजे। अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र कृषी विभागामार्फत नोंदणीकृत असला पाहिजे। तर लाडका शेतकरी योजनेसाठी तुम्हाला कागदपत्रे कोणकोणते रेडी ठेवायचे आहे बघा। शेतकऱ्यांचे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र, शेत जमिनीचा 7/12 उतारा, बँक खाते पासबुक, PM किसान रजिस्ट्रेशन नंबर, पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर, इतके सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे रेडी राहायला पाहिजे। तर लाडका शेतकरी योजना 2024 बद्दलची देखील यांनी माहिती सांगितली। 2024 पासून या योजनेची प्लॅनिंग सुरू आहे आणि आता लवकरच ही योजना जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे। लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे एकनाथराव शिंदे मार्फत। तर सर्वांनी बघा महत्त्वपूर्ण माहिती होती ही लाडका शेतकरी योजनेची। फायदे चांगले फायदे आहे। 2000 रुपये खात्यात मिळणार आहे, 5000 रुपये हेक्टरी मिळणार आहे आणि यंत्रसामग्री विकत घेण्यासाठी तुम्हाला पैसे देखील मिळणार आहे। तर चांगली योजना आहे। तर या योजनेबाबत आणखीन पुढे अपडेट्स येणार आहेत, त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुढे याबाबत कोणत्याही अपडेट्स आल्या तर सर्वात प्रथम आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला देण्यात येईल। चला धन्यवाद।